रात्रीचे 8 वाजले होते आणि आम्ही आज निघालो होतो शिकारला. आणि कोणती शिकार केली बघायचं असेल तर मंडळी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघावं लागेल. तर नमस्कार रामराम मंडळी, मी तुषार आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये थेट स्वर्गभूमी कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे. आज सकाळ सकाळी लवकर उठलो होतो आणि आज थोडा वातावरणात गारवा होता, त्यामुळे बाहेर बसून त्याचा आनंद घेत होतो. आईचं मात्र झाडांना पाणी घालण्याचं काम सुरू होतं आणि अजून लाकडांची खोपटी काही भरून होत नाही आहे. एवढी लाकडं भरली तरी कमी पडत आहेत. आईचं म्हणणं होतं अजून घेऊन या. म्हटलं कुठून अजून आणायची एवढी लाकडं. तिथून डायरेक्ट आलो गोडाऊनला, कारण एक निवडीमधील बिस्लरीची ऑर्डर सोडायची होती. पटापट गाडी भरून लोड केली आणि माल मात्र सोडून परत आलो गोडाऊनला. तेवढ्यात दुसरी बिस्लरीची गाडी आली आणि आता एवढी मोठी गाडी खाली करायची होती आणि आता उन्हाला वाळला, त्यामुळे थोडासा स्टॉक करून ठेवायचा होता. गाडी गोडाऊनला लावून घेतलेली आणि कामाला सुरुवातसुद्धा केली. ऊन जोरात लागत होतं, त्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या आणि भूक पण लागली होती. म्हणून लगेचच तंदूर रोटी खाण्यासाठी पोचलो आम्ही बाळूमामा धाब्यावरती. शिवमने तर जेवणावर हात मारला होता. जेवणात मागवलं होतं मस्तपैकी चिकन थाली. टेस्टर अप्रतिम होती. जेवण आठवण पुन्हा एकदा आलो गोडाऊनला, कारण अजून गाडी खाली करायची होती आणि आता शिवमसुद्धा आम्हाला मदत करायला लागला होता. साधारण 4 वाजले होते. सर्व गाडी वगैरे उतरून झाली होती आणि त्याच्यानंतर गेलो क्रिकेट खेळायला. तर म्हणजे आत्ता आलो आहे क्रिकेट खेळायला. आणि परवा बरेच दिवस बघत होतो करवंद पिकलेलं नाही, परंतु आता दिसायला लागले ते एक पिकलेली करवंद इथे आहे वरती. आता हाताला गावेल की नाही, थोडंसं खराब आहे. क्रिकेट म्हणजे आपला एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे थोडं जरी खेळायला मिळालं तरी दिवसभराचा थकवा आणि माइंड मात्र फ्रेश होतं. घरी आलो, फ्रेश झालो, तेवढ्यात आपल्या आज नशिबात होते फणसाचे गरे आणि सुके गरे खायला भारी लागतात. थोड्या दिवसात आता आपल्याला गऱ्याची भाजीसुद्धा खायला मिळेल. आणि आता रात्रीचे 8 वाजले होते आणि आम्ही निघालो होतो मासे पकडायला. खूप दिवसाचा प्लॅन होता, परंतु आज त्याचा दिवस मिळाला, त्याच्यामुळे आम्ही तिघंजण निघालो होतो डायरेक्ट खाली नदीवरती. तर म्हणजे आत्ता आहे आम्ही खाली नदीवरती. रात्रीचं तुळसा करायला आलेलो आहे आणि मासे पण बऱ्यापैकी गावलेले आहेत, चांगले मासे गावले आहे. मनुचं प्रमाण जास्त आहे आणि खेकड्या पण गावल्या आहेत. आता हे बघा, इकडं अनिल अप्पा आहे आणि अनन अप्पा पण आहे. हे पिशवीत मासे आहेत आणि हे बघा मासे. अजून तुळसा करायचा आहे, अजून काही संपलेलं नाही तुळसा, अजून थोडंसं अंतर जाणार आहे अजून. आणि हे बघा, म्हणजे साधारण एवढे मासे गावले. मेन आपला शिकारी होता अननप्पा, एवढे मासे तर गावले. तर आजचा दिवस आता आपला इथेच संपतोय. जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.